शरीर आणि तत्त्वज्ञान. वैदिक परंपरेत ज्ञानप्राप्तीकरिता शरीराला अतिशय महत्त्वाचे आद्य उपकरण मानले आहे. शरीरम आद्यम खलु धर्मसाधनम. प्रत्येक योनीचे शरीर त्याचे मागील योनीतील आवश्यक अशा संस्कारांचा अवतार असतो. अनेक असंख्य योनी जीवनाचा परिपाक म्हणजे त्या जीवनाचे सद्य जीवन असते. मानवी जीवनाने उत्क्रांतीचे अथपासून इथपर्यंत सर्व टप्पे अनुभवलेले आहेत. एक पेशी अमिबा संतानवाढीकरता स्वतःचे 2 भाग करून आपले जात अमर ठेवण्याचा प्रयत्न करतो. गांडूळ स्वतःत मादी व नराचे संभोग अवयव उत्पन्न करून स्वतःचा संभोग घेते व संतान उत्पन्न करून आपल्या वंशाची वेल अमर ठेवण्याचा प्रयत्न करते. आणखी उच्च योनींनी स्वतःत नर आणि मादी अशा 2 उभयलिंगी शरीरांद्वारे मैथून करून आपली जात अक्षुण्ण राखली. मासा पाण्यात तर पक्षी आकाशात समाधान मानायला लागला. मानवाने या सर्व योनी वैशिष्ट्यांचा त्याग करून स्वतःचे उत्क्रांत शरीर संपादन केले. पण त्याला पूर्वीचे योनीप्रमाणे पाण्यात डुंबता येत नाही की हवेत उडता येत नाही. त्याने प्राकृतिक नियमांना राबवून पाणबुडीद्वारे सागराच्या तळाशी तर आकाशयानाद्वारे अन्य ग्रहावर पदार्पण करण्यास आरंभ केला आहे. मागील अनुत्क्रांत योनीच्या अनावश्यक गोष्टींचा त्याग करून मानव सद्य अवस्थेत अवतरित झाला आहे. त्याने मत्स्य अथवा पक्षाचे जीवन त्यागून आता तो आपल्या पायांनी भूमीवर चालत आहे. काही मासे व पक्षी जमिनीवर चालतात, पण त्यांचे व मानवाचे चालण्यात फरक आहे. पावसाळ्यात काही पतंग प्रकाशाकडे आकर्षिले जाऊन तेथे क्रीडा करतात. नंतर ते आपले पंख छाटून अळीप्रमाणे जमिनीवर वळवळू लागतात. त्यांच्यावर टपलेल्या पाली अथवा सरडे त्यावर ताव मारीत असले तरी त्या पतंगाचे पंख तोडण्याचे कार्य उत्क्रांतीला धरूनच असते. पानावरील सुरवंट कोशात बद्ध होऊन पंखाचा कीटक होतो, हे उत्क्रांतीचेच लक्षण होय. मागील अवस्थांचा त्याग करून उच्च अवस्थांना ग्रहण करणे ही उत्क्रांतीची वाटचाल होय. मागील सर्व मूढ अवस्थांचा त्याग करून मानव आता मर्यादित म्हणजे क्षिप्त झाला आहे. या पलीकडील विक्षिप्त आणि पूर्ण अवस्था त्याला प्राप्त करायच्या आहेत. निम्न योनीत पोटच मुख्य असते. त्या पोटाला भरण्याकरिता प्रकृतीने पाय दिले आहेत. पण त्या अवस्था योनींना मेंदू अतिशय लहान असतो. एवढा मोठा हत्ती, पण त्या हत्तीचा मेंदू मानवाच्या मेंदूपेक्षा कितीतरी पटीने लहान असतो. मोठा आणि विलक्षण सामर्थ्याचा मेंदू हे मानवाचे वैशिष्ट्य आहे. मानवाचे उदर मात्र त्याच्या शरीराच्या मानाने लहान असते. याद्वारे नियती असे सांगू इच्छिते की मानवाने प्रकृतीकडून अतिशय अल्प घ्यावे, पण आपल्या बुद्धिसामर्थ्याने प्रकृतीला खूप द्यावे. मानवजन्म या उच्च उपकारक कार्याकरता आहे हे बुद्धिमंतांनी ओळखणे आवश्यक आहे. इतर प्राण्यांपेक्षा मानवाची तंतुसंस्था अतिशय उत्क्रांत आणि गुंतागुंतीची असते. मानवाचा मेंदू एक ब्रह्मांडच आहे. मानवाने नियतीचा हा इशारा ओळखून आपल्या शरीराचा उपयोग करावा आणि तसे करण्याकरिताच नियतीने त्याला इतके उच्च धारणांचे स्वयंपूर्ण शरीर दिले आहे. मानवाचे पोट केवळ मुठभर धान्य मागते. समाधी अवस्थेतील योगी चक्क अन्न पाण्याशिवाय राहू शकतो. समाधी अवस्था काहींना काल्पनिक वाटते, पण इतक्यातच एक प्रयोग करून पाहण्यात आला आहे. अतिंद्रिय विद्येच्या क्षेत्रात काम करणाऱ्या चेकोस्लोवाकियामधील काफका या पराविद्या शास्त्रज्ञाने त्याच्या एका रुग्णाला सतत 3 आठवडे संमोहित अवस्थेत ठेवले. या कालावधीत हा रुग्ण काल्पनिक जेवण जेवत होता. त्याला नैसर्गिक विधी करण्याची आवश्यकताही वाटली नाही. त्याच्या सर्व क्रिया मंदावल्या होत्या आणि एवढे सगळे होऊनही आश्चर्य म्हणजे त्याचे वजन चक्क वाढले होते. शरीर आणि सूक्ष्म मन. उत्क्रांती केवळ शरीराची होत नसून त्यासह मन
आणि जीवात्म्याचीही होत असते. आपले अस्तित्व केवळ जडापुरते मर्यादित नसून त्या पलीकडील मन, बुद्धी आणि जीवात्म्यापर्यंत असते. नियतीद्वारे प्राप्त शरीर जीवात्मा आपल्या संपूर्ण होण्याच्या जीवनयात्रेकरता वापरत असतो. उत्क्रांती जडाची होत नसून त्याद्वारे स्वतःच्या उन्नतीकरता जीवात्मा प्राप्त शरीराची पुनर्रचना करीत असतो. जडाची मागील अवस्था नष्ट होऊन त्याद्वारे नवीन अवस्था प्राप्त झाल्यास जडाची ती मूळ अवस्था अथवा गुण कायम नसतात. प्राणवायू आणि उदंजनाद्वारे पाणी तयार झाल्यानंतर त्या वायूंचे मूळ स्वरूप अथवा घटना कायम नसते. परंतु समाधी अवस्थेत मस्त झालेला साधक पुन्हा शरीरभावावर आल्यास त्याला पूर्वीपेक्षा अधिक ज्ञान होत असते. हे ज्ञान त्याचे उत्क्रांत शरीर रचनेद्वारे प्राप्त होत असते आणि ज्ञान प्राप्त करणारा जीवात्माच असतो. जडाला प्रबोधन काय होणार? यावरून ज्ञानप्राप्तीकरिता शरीरापेक्षा जीवात्म्याचीच आवश्यकता असते आणि प्रत्येक उत्क्रांत अवस्थेच्या वेळेस जीवात्मा आपल्या शरीरासकट अधिक उन्नत अवस्था प्राप्त करत असतो. शरीराद्वारे होणाऱ्या कर्माचा परिणाम जीवात्म्यावर होत असतो आणि उत्क्रांत जीवात्मा त्याच शरीराचा उपयोग अधिक उन्नत उत्क्रांत अवस्थेकरिता करीत असतो. असे उत्क्रांतीचे चक्र सतत चाललेले असते. परंतु शरीराद्वारे झालेली नंतरच्या उत्क्रांत अवस्थेची कर्मे पूर्वीपेक्षा अधिक उन्नत व उत्क्रांत असतात. म्हणून उत्क्रांतीची वाटचाल दोन समांतर रेषांप्रमाणे होत असते. एक शरीराद्वारे जीवात्म्याची उत्क्रांती आणि दुसरी उत्क्रांत जीवात्म्याद्वारे शरीराची उन्नती. उत्क्रांतीचा लाभ जीवात्म्यालाच होत असतो, जो जन्मजन्मांतराच्या अनेक संस्कारांचे गाठोडे घेऊन नवीन जन्म घेत असतो. दाढी वाढू नये म्हणून आपण दाढी करतो. आपली मनापासून इच्छा असते की दाढीचे केस वाढू नयेत, पण शरीराचा धर्म सुटत नाही. दाढी वाढतच असते, ज्यामुळे आपल्याला दाढी करावीच लागते. परंतु समाधी अवस्थेत सर्व शरीर प्रकृती नियमांच्या वर असल्यामुळे नखवर्धन आणि केशवर्धन होत नसते. या अवस्थेत सर्व शरीर जीवात्म्याचे उच्च अवस्थेशी समरस झालेले असते. आणखीन एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. मन आपल्या अवस्थेत गुंग असले म्हणजे शरीराच्या क्रिया त्या मनाच्या अवस्थांना धरून आपणहून होत असतात. असल्या क्रियांना मुद्रा असे म्हणतात. मुद्रा आपणहून होत असतात, पण शरीराच्या त्या अवस्थांना जन्म देणारे मन असते. प्रसन्नता, क्रोध, दया, समाधान इत्यादी मनाच्या अवस्था असल्यास शरीर त्या अवस्थांना धरून मुद्रा करीत असते. तसल्या मुद्रा आपण बळेच करीत नसतो, त्या आपोआप होत असतात. बुद्धिस्तरावर चिंतन चालू असल्यास डोळे अर्धोन्मिलित होऊन शून्य भावात जात असतात आणि जीवात्मा अति खोल ध्यानावस्थेत अथवा त्या पलीकडील समाधी अवस्थेत गेला असल्यास सर्व शरीर स्थिर बनून मुद्रासुद्धा होत नसतात. म्हणून गतीच्याही पलीकडे जाणाऱ्या अगस्त्यरूप महान योगाची पत्नी लोपामुद्रा दाखवली आहे. शरीराशिवाय जीवात्मा कार्य करू शकत नाही, हे खरे आहे. म्हणून जीवात्म्याचे उच्च उत्क्रांत अवस्थेला धरून वागण्याकरिता शरीरही तितकेच उच्च उत्क्रांत असणे आवश्यक आहे. जगातील सर्व दूरश्रवण केंद्रावरून गाणी अथवा माहिती प्राप्त होण्याकरिता रेडिओ उपकरणही तितकेच उच्च हवे. स्थानीय रेडिओच्या द्वारे जगातील सर्व केंद्रांचे कार्यक्रम ऐकू येणार नाहीत. उच्च अथवा नीच कर्माचा मूल स्रोत जीवात्मा असला तरी शरीरही त्याला कारणीभूत असतेच. म्हणून योगशास्त्रात शरीरोन्नतीला सर्वप्रथम स्थान आहे. शरीररूप उपकरण उत्क्रांत झाल्याविना योगमार्गात प्रगती असंभव असते. म्हणून शास्त्रे स्पष्ट सांगतात, शरीरम आद्यम खलु धर्मसाधनम. उन्नत शरीर आणि उन्नत सवयी. निरोगी आणि शक्तिशाली शरीर योग साधनेकरता आवश्यक आहे. असले शरीर सुयोग्य आसने आणि प्राणायामाद्वारे प्राप्त होऊ शकते. शरीराला त्याही पलीकडील अधिक उन्नत आणि शुद्ध अवस्थेत न्यायचे असल्यास
ध्यान प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे. म्हणून सर्व योग साधनेत आसन, प्राणायाम, प्रत्याहार आणि ध्यान साधनेला फार महत्त्व आहे. ध्यान आणि समाधी अवस्थेत विश्वातील अनंत शक्तींचे दिव्य कर्षण योगाच्या शरीरात होत असते. असल्या प्रकांड शक्तिकर्षण अवस्थेला धरून योगाचे शरीर उन्नत नसल्यास ते शरीर नष्टभ्रष्ट होऊन योग्याला अतिशय वेदना सहन कराव्या लागतात. त्या दिव्य शक्ती योगाच्या शरीराद्वारे संचलित झाल्यास योगी परम अवस्थेला जाऊन परम शक्तिशाली होत असतो. त्याच्या शरीराचा तसल्या उच्च धारणेस अडथळा होत असल्यास शरीरासकट योगी अधोगतीला जात असतो. म्हणून योगमार्गात प्रथम शरीराकरता साधना करायच्या असतात. त्याकरिता खाण्यापिण्याच्या सवयी, मनाच्या सवयी, बुद्धीच्या सवयी आणि स्वैराचारावर नियंत्रण आणावे लागते. अथवा प्राप्त झालेल्या प्रचंड विश्वशक्तींचे संकलन न झाल्यास साधकाला वेडेपणासुद्धा येऊ शकतो, अथवा तो अत्याचारसुद्धा करायला सिद्ध होत असतो. इतर धर्मपंथीयांनी साधनेतील हे रहस्य न ओळखल्यामुळे त्यांच्यात स्वैराचार, मद्यमांस खाण्याचे प्रकार धर्मसंमत मानले आहेत. खरा योगी कधीच मद्यमांस भक्षण करू शकत नाही, कारण उत्क्रांतीत मानव शरीराची दंतरचना आणि आतड्यांची लांबी हेच दर्शवते की मद्यमांस मानवाचे अन्नपेय नाहीत. मानवाखालील लागून असलेले माकड, गाय, बकरी इत्यादी अनुत्क्रांत योनीचे खाद्य मध्यमांस नसतेच. वैदिक परंपरेनेच हे ओळखल्यामुळे वैदिक आचार परंपरेत मद्यमांसाचा निषेध आहे. इतर धर्मपरंपरेत मुद्दाम धर्मवचनांना धरून मद्यमांस पवित्र मानून ग्रहण केले जाते. मद्यमांस भक्षण करणारे योगी म्हणजे उत्क्रांत अवस्था प्राप्त करणारा उच्च साधक होऊ शकत नाही. मद्यमांस भक्षण करणाऱ्या मुसलमान संप्रदायातून यासाठीच शुद्ध आचरणाचा सुफी संप्रदाय उत्पन्न झाला. परंतु धर्माच्या नावाखाली या सुफींना अतिशय छळ सहन करावा लागला व अजूनही करावा लागत आहे. धर्माच्या नावावर सर्वत्र पशुव्यवहार चालला आहे, हे एक सत्य आहे. हिंदूंचा द्वेष करण्याची नवबौद्ध, शीख आणि मुसलमानांची वृत्ती त्यांच्या धर्म शिकवणुकीची विकृती दाखवते. मनापासून बांग देणारा मुसलमान बांग संपल्यानंतर एका विलक्षण शक्तीने संपन्न होऊन कोणाची तरी मान कापायला पाहतो, द्वेष करायला पाहतो. मुस्लिम जगताचा सगळा इतिहास असल्याच क्रूर कृत्यांनी नटला आहे. धर्माच्या नावावर मुसलमानांनी सर्वत्र हैदोस घालून रक्तपात, जाळपोळ, बलात्कारासारखे सर्व प्रकार केलेत व आजही करीत आहेत. प्रामाणिक ख्रिश्चन आपल्या धर्मसाधनेत परिपक्व झाल्यास त्याला येन केन प्रकारेण इतर मानवांना आपल्या कथित पवित्र धर्मात आणून आपल्या दयाळू परमेश्वराला त्या कृत्याद्वारे प्रसन्न करण्याची इच्छा उत्पन्न होत असते. बौद्ध, जैन मताचे जोवर धर्मांतर झालेले नव्हते तोपर्यंत त्या मतपंथांनी जगभर प्रेमाचाच संदेश दिला. आजचा नवबुद्ध असूया, द्वेष, अत्याचार, अनाचार, खोटेपणा यासारख्या गौतम बुद्धाला मान्य नसलेल्या कुसंस्कारांनी भारला गेला आहे. नानकाची विशाल व समभावाची शिकवणूक आजच्या विकृत मनाचे शिखाला आपल्याच बंधुबांधवांची गोळ्यांनी शिकार करायला लावते. या सर्व गोष्टींचे मूळ कारण अशुद्ध शरीर व अशुद्ध मनबुद्धी हे होय. शरीर, मन व बुद्धी शुद्ध केल्यास कोणत्याही मतपंथाचे साधकाद्वारे असले अनाचार आणि अत्याचार कदापि होणार नाहीत. वैदिक परंपरा या सर्व गोष्टींची साक्ष आहे. साधनेत प्रगत झाल्यावर साधकाला बाहेरून कमीत कमी वस्तूंची आवश्यकता असते. त्याचा आहार कमी होतो आणि तो निर्मांस बनतो. त्याची झोपसुद्धा कमी होते. इच्छाही कमी होऊन तो अधिकाधिक निरीच्छ बनत जातो. धन व कपडेही त्याला अधिक लागत नसतात. म्हणून राम, कृष्ण, गौतम बुद्ध व महावीर यांच्या अंगावर फारशी वस्त्रे अथवा अलंकार दाखवलेले नाहीत. चुकीच्या कल्पनांमुळे हिंदूजन त्यांचे दैवत मूर्तींच्या अंगावर भरपूर दागिने दाखवत असतात. थोर वैदिक परंपरेचे हे अधःपतन आहे. आपल्या मनातील अतृप्त इच्छांना धरून आपण तसे वागत असतो. या विटंबनेतून नाही म्हणायला एक देवता वाचली आहे आणि ती म्हणजे भगवान शंकर होय. त्यांचे वैराग्य त्यांना स्मशानात बसवून स्वतःच्या इच्छारूप प्रेताचे भस्म करून ते सर्वांगाला लावते. समाजातील लोकांना बरे वाटावे म्हणून महादेव
एक लंगोटी मात्र लावतात. बौद्ध आणि जैन राजे असूनही अलंकार तर नाहीच, पण वस्त्रांचा सुद्धा त्याग करतात. आज त्यांचे प्रतिमा आदर्श हिंदूंचे प्रतिमा आदर्शांपेक्षा अधिक उन्नत आहेत यात शंका नाही. आध्यात्मिक साधनेकरता इतक्या धर्मपंथांची आवश्यकताच नसते. समाजातील मागील चालीरीतीत अनाचार माजून साधक अधःपतनाच्या मार्गावर जात असतो. म्हणून त्याला असल्या अधःपतनापासून वाचवण्याकरता वारंवार महापुरुष निर्माण झाले. त्यांनी आपली साधना मते लोकांसमोर मांडली. ते असेपर्यंत त्यांनी आपल्या मतांचा प्रचार केला. ते निघून गेल्यावर त्यांच्या शिष्यांनी त्यांच्या मताचे आग्रहाने आडंबन करून त्यांचे मतांना धर्माचे सांप्रदायिक आणि द्वेषमूलक स्वरूप दिले. बुद्ध, महावीर आणि जीसस ख्राइस्ट यांच्या मतांबद्दल असेच झाले. मुसलमानांचा धर्मप्रचार पूर्वीपासूनच आक्रमक व हिंसाचारी होता. म्हणून अध्यात्म साधनेकरिता उच्च संस्कार आणि उच्च मनबुद्धी आवश्यक असते. योग साधनेत कोणत्याच धर्माचा, मताचा अथवा संप्रदायाचा डांगोरा पिटला जात नाही. योगी हा कोणत्याच धर्माचा नसतो, कोणत्याच मताचा नसतो. तो सर्व संप्रदायाच्या वर म्हणजे व्रात्य असतो. दुर्दैवाने मराठीत व्रात्य या शब्दाचा चुकीचा आशय लावला जातो. पण व्रात्य म्हणजे सर्व मतसंप्रदायाच्या वर असलेला उच्च धरणायुक्त संयमी साधक होय. वैदिक परंपरेतील संन्याशांना असलेच व्रात्य बनण्यास सांगितले आहे. जुने कुटुंब, जुना समाज, जुने नाव, जुना धर्मप्रकार त्यागून त्याला नवजीवन स्वीकारायचे असते. सर्व वृत्तींचा संन्यास म्हणजे खरा संन्यासी होय. योगी असाच असतो. गीता असल्या उच्च अवस्थेचे वर्णन करते. काम्याना कर्मणां न्यासं संन्यासं कवयो विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुस्त्यागं विचक्षणः. श्लोक 2, अध्याय 18. काम्यकर्माचा न्यास म्हणजे संन्यास असून कर्माच्या फलाची इच्छा धरणाऱ्या वृत्तींचा त्याग म्हणजे त्याग होय. त्याकरिता मनावर उच्च संस्कार करावे लागतात. केवळ भोग अथवा कल्पनांच्या आहारी जाणे हा मनाचा धर्म नाही. सभ्यता आणि संस्कृती मनाची क्रीडांगणे आहेत. भौगोलिक परिस्थिती आणि मनावर झालेल्या संस्कारांना धरून ज्या ज्या कल्पना रूढ होतात त्यांच्या पायावर सभ्यतेच्या इमारतीची उभारणी होत असते. समाजधारणेकरता कोणत्या उच्च संस्कारांची आवश्यकता असते याचा विचार करून प्रयत्नाने मनावर आणि समाजावर जे संस्कार घडवण्याची संथा व पद्धती स्वीकारली जाते त्याला संस्कृती असे म्हणतात. अध्यात्म मार्गाची संस्कृती याही वर असते. त्यामुळे मनाला प्रथमपासून तसेच उच्च संस्कार देऊन मनाला त्या उच्च अवस्थेकरिता पडवून तयार करावे लागते. असले मन कदाचित सभ्यता आणि संस्कृतीचे सभ्य नियम न मानता त्याही वर जाण्याचा प्रयत्न करेल. योग अध्यात्मशास्त्र असे आहे. मन आणि बुद्धी. संकल्प विकल्पात्मक मनहा अशी मनाची व्याख्या आहे. संकल्प आणि विकल्पाचा लपंडाव म्हणजे मनाची प्रकृती आहे. मन एव मनुष्याणां कारणं बंधमोक्षयो असेही मनाचे चरित्र शास्त्रे वर्णन करतात. त्यामुळे असंस्कारित मन बंधनात राहून माकड चेष्टाही करू शकते. अनेक संस्कारांची मूस म्हणजे मन होय. इंद्रियांच्या संपर्काशिवाय साधारणतः मन स्वतंत्र राहूच शकत नाही आणि कारणही अवघड आहे. सर्व संस्कार इंद्रियाद्वारे प्राप्त होत असतात. इंद्रियांच्या आधाराशिवाय स्वतंत्र अस्तित्व असलेले मन बरेच काही करू शकते. मनात ही शक्ती आणण्याकरता त्यावर इंद्रिय भावाशिवाय सुसंस्कार करावे लागतात. त्याकरिता त्यावरील बुद्धीची कास धरून विवेक बुद्धीला पटतील असलेच संस्कार सततच्या चिंतनाने मनावर करावे लागतात. मनाच्या असल्या प्रशिक्षणाकरता विवेक बुद्धीचे बरेच साह्य घ्यावे लागते. मन जडलेल्या संस्कारानुसार वागेल, पण मनाचे तसे वागणे पलीकडील उच्च साधना अवस्थेला योग्य की अयोग्य आहेत याचा सारासार विचार बुद्धीच करते. कित्येक वेळा बुद्धी ही संस्काराचे कुबड्यावर बसून प्रवास करीत असते. असल्या कुबड्यांचा तोल जाऊन
बुद्धीही कित्येक वेळा साथ देत नाही. म्हणून परंपरागत अयोग्य विचाराच्या पगड्यावर बुद्धीला खेचून वर नेले पाहिजे. हे काम विवेचक बुद्धी म्हणजे विवेक करू शकतो. काट्याने काटा काढावा असेच काही हे आहे. संपूर्ण विश्वात जी बुद्धी संचरलेली आहे तिचा मागोवा पिंडाच्या आश्रयाने राहणाऱ्या अल्पबुद्धीला वारंवार घेण्याचा अभ्यास करविल्यास बुद्धीची अडचण नाहीशी होऊ शकते आणि स्वतंत्र निर्णय घेण्याची बुद्धीत क्षमता येऊ शकते. ध्यानामुळे हे साध्य होऊ शकते. प्राणायाम आणि प्रत्याहार बुद्धीला ही शक्ती प्रदान करू शकतात. म्हणून आसनानंतर प्राणायामाचे महत्त्व योगशास्त्रात फार आहे. प्राणायाम. आपल्या ऋषीमुनींनी आपल्या शरीराचा बारीक सारीक अभ्यास केला आहे. त्यांनी असे पाहिले की आपल्या शरीरात कणाकणात प्राणशक्ती संचरून आहे. हीच प्राणशक्ती सर्व विश्वात संचरलेली आहे. पिंडी ते ब्रह्मांडी या न्यायाने आपल्या पिंडातील या प्राणशक्तीवर नियंत्रण आणून त्याची शक्ती अधिक वाढविल्यास योगी आपल्या शरीरासह सर्व विश्वावर नियंत्रण आणू शकतो. त्यांना असे आढळून आले की आपल्या शरीरात 2 प्रकारच्या मज्जासंस्था आणि त्यावर हुकूम वागणाऱ्या स्नायूसंस्था आहेत. त्यांना इच्छानुवर्ती आणि अनिच्छानुवर्ती असे म्हणतात. हातापायांच्या हालचाली इच्छेनुसार करू शकतो, तर हृदय आणि तत्सम अवयवांचे संचालन आपण करू शकत नाही. फुफ्फुस हा असा अवयव आहे की तो अनिच्छानुवर्ती आहेच, पण अधिक ताण दिल्यास तो इच्छानुवर्तीसुद्धा होऊ शकतो. अधिक ताणून धरल्यास श्वास आपोआप सुरू होतो. या फुफ्फुसावर अभ्यासाने नियंत्रण आणता आल्यास आपण आपल्यातील सर्व प्राणशक्तींवर नियंत्रण आणू शकतो असे ऋषीमुनींनी पाहिले. त्यामुळे या फुफ्फुसाच्या व्यवहारावरच कुशलतेने नियंत्रण आणण्याचे शास्त्र त्यांनी शोधून काढले. या श्वासावर नियंत्रण ठेवण्याच्या शास्त्राला त्यांनी प्राणायाम असे नाव दिले. प्राण म्हणजे प्राणशक्ती, आयाम म्हणजे त्यावर नियंत्रण ठेवून त्याची शक्ती अधिक वाढविणे होय. इंजिनमधील इतस्ततः वाहून जाणारी वाफ नियंत्रित ठेवून तिला एकाच मार्गाने सोडले तर तिची पूर्वीची शक्ती वाढून ती प्रचंड ओझे वाहून नेऊ शकते असे त्यांनी पाहिले. म्हणून प्राणायामाच्या सर्व प्रक्रिया श्वासावर नियंत्रण आणणाऱ्या आहेत. प्राणायाम उत्तम साधल्यास ध्यान आपोआप लागते, तर ध्यान साधल्यास प्राणायाम आपोआप होऊ लागतो. प्राणायामाचे 12-13 प्रमुख प्रकार आहेत. सर्वच प्राणायाम शरीर स्वास्थ्य आणि मनस्वास्थ्याच्या दृष्टीने उत्तम आहेत, परंतु कुंडलिनी जागृतीच्या दृष्टीने शेवटचे 2 प्राणायाम महत्त्वाचे आहेत. एकूण प्राणायाम असे: दीर्घश्वसन, उज्जाई, भ्रामरी, कर्णभ्रामरी, लघुभस्त्रिका, दीर्घभस्त्रिका, जिव्हाशीतली, दंतशीतली, षण्मुखी, लोम अनुलोम आणि लोम विलोम किंवा कुंभक प्राणायाम होय. कुंभक प्राणायामाचे पुन्हा 2 प्रकार असतात. एक अंतर्कुंभक म्हणजे हवा आत कोंडून ठेवणे होय, तर दुसरा बहिर्कुंभक म्हणजे पूरक व रेचक केल्यानंतर श्वासच आतमध्ये न घेणे होय. कोणताही प्राणायाम आणि त्यातल्या त्यात कुंभक प्राणायाम योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय करू नये, अन्यथा त्यापासून लाभ होण्याऐवजी हानीही होऊ शकते. लोम विलोम अथवा नाडीशुद्धी प्राणायाम. डावी नाकपुडी बंद ठेवून उजवी चालू ठेवावी. नंतर उजव्या नाकपुडीने श्वास आत हळूहळू घ्यावा. पूर्ण श्वास आत घेतल्यानंतर त्याच उजव्या नाकपुडीने हळूहळू श्वास सोडावा. श्वास आत कोंडू नये. सुरुवातीला श्वास उच्छ्वासाची गती मंद असावी. असे 5-7 वेळा झाल्यावर श्वास उच्छ्वासाची गती पूर्वीपेक्षा थोडी वाढवावी. असे 5-7 वेळा झाल्यावर पुन्हा श्वास व प्रश्वासाची गती पुन्हा अधिक वाढवावी. अशा रीतीने प्रत्येक गती 5 ते 7 वेळ झाल्यावर श्वासोच्छवासाची गती अधिक तीव्र करावी. नंतर डावी नाकपुडी उघडी करून उजवी बंद ठेवावी.
डावीने पूर्वीसारखा बंद, शीघ्र, अतिशीघ्र श्वासोच्छ्वास घ्यावा. नंतर उजवीने श्वास घ्यावा व डावीने श्वास सोडावा. त्यानंतर डावीने श्वास घेऊन उजवीने सोडावा. हवा आत कोंडू नये. असे 5 ते 7 वेळ झाल्यावर उजवी डावी व डावी उजवीने प्राणायाम केल्यावर प्राणायामाची गती पूर्वीसारखी शीघ्र अतिशीघ्र करावी. या प्राणायामामुळे नाडीशुद्धी होऊन छातीत विलक्षण शक्ती येते आणि इंद्रियातील संयम शक्ती वाढते. सर्व प्रकारच्या खेळाडूंनी हा प्राणायाम रोज केल्यास ते खेळ खेळताना अथवा धावताना लवकर थकणार नाही. नाडीशुद्धी झाल्याने योग मार्गात लवकर प्रगती होऊ शकते. लोम अनुलोम अथवा कुंभक प्राणायाम. उजव्या हाताची पहिली 2 बोटे उजव्या नाकपुडीवर, मधले बोट नाकाच्या धारेवर तथा शेवटची 2 बोटे डाव्या नाकपुडीवर ठेवावीत. प्रथम उजव्या नाकपुडीने श्वास घेऊन श्वास आत कोंडावा. नंतर डाव्या नाकपुडीने तो श्वास बाहेर सोडावा. डावीनेच श्वास घेऊन श्वास आत कोंडावा व उजवीने श्वास बाहेर सोडावा. श्वास घेण्यास पूरक, श्वास आतमध्ये ठेवण्यास किंवा कोंडण्यास कुंभक व श्वास बाहेर सोडण्यास रेचक असे म्हणतात. पूरक, कुंभक व रेचक याचे कालमात्रेत 1:4:2 असे अंतर असावे. म्हणजे समजा 5 सेकंद पूरक केल्यास 20 सेकंद कुंभक तर 10 सेकंद रेचक करावा. असा अभ्यास रोज 8 ते 10 वेळा करावा. कालमात्रा मोजण्यास घड्याळ अथवा टाळी वाजवू नये. त्याकरिता ओम नमः शिवाय या मंत्राचा मनातल्या मनात जप करावा. एकदा ओम नमः शिवाय म्हणण्यास 5 सेकंद लागतात. असे 4 वेळा ओम नमः शिवाय मनात जपल्यास 20 सेकंद कुंभक तर 2 वेळे मनात जपल्यास 10 सेकंद रेचक होऊ शकतो. असा प्राणायाम रोज 8 ते 10 वेळ काही महिने चालू ठेवावा. प्राणायाम करताना पद्मासनावर बसून पोटात काहीच नसावे. मेरुदंड सरळ असावा. कुंडलिनी जागृती करता प्राणायामाच्या एवढ्याच मात्रा पुरेशा नाहीत. पलीकडील काळात पूरक व रेचकाच्या मात्रा 1-2 ठेवून मधील कुंभक हळूहळू वाढवावा. प्रथम अवस्थेतील कुंभक 4, काही महिन्यानंतर अंतःकुंभक 5 करावा. काही महिन्यानंतर अंतर्कुंभक 6, 7, 8, 9, 10, 11 व 12 करावा. अशी कुंभक मात्रा काही महिने चालू ठेवावी. कुंभक कितीही वाढवला तरी पूरक व रेचकाची मात्रा तीच म्हणजे 1-2 अशी असावी. मधील कुंभक कितीही वाढविला तरी सुरुवातीच्या प्राणायामाची मात्रा व अगदी शेवटच्या प्राणायामाची मात्रा 1:4:2 अशाच असाव्यात. पुन्हा सततच्या प्रदीर्घ अभ्यासाने कुंभकाची मात्रा क्रमागत 16, 20, 24, 28 व 36 करावी. परंतु सुयोग्य गुरुशिवाय प्राणायामाचा हा टप्पा गाठू नये, अन्यथा शरीरात दोष उत्पन्न होऊ शकतो. असा 1, 36, 2 प्राणायाम साधल्यास केवळ कुंभक साधून योगी श्वासाशिवाय बराच काळ राहू शकतो. अशा श्वासरहित केवल अवस्थेत प्राणशक्ती निर्बुजून कुंडलिनी आपोआप जागृत होते. कुंडलिनी जागृत होताना अनेक जीवघेणे अनुभव येतात. ते अनुभव पचवावे लागतात. अध्यात्म क्षेत्रातील पलीकडील दिव्य अनुभव त्यानंतर येत असतात. कुंडलिनी जागृती म्हणजे गंमत नव्हे. त्या अनुभवांचा तपशील पुढे येईलच, पण आवश्यक ते सध्या पाहू. प्रथम साधकाच्या अंगाचा विलक्षण दाह होतो. जीव घाबरतो. अन्न, पाणी व झोप अतिशय कमी होते. कशातच लक्ष लागत नाही. श्वास वारंवार निरुद्ध व्हायला पाहतो. शरीर कृश होऊन शक्तीच नसल्यासारखी वाटते. अंगात कोंडा जमा होतो.
प्राण बाहेर जातात असे वाटते. ओकारी व शौचास जाण्याची वारंवार इच्छा होते, पण त्या क्रिया होत नाहीत. कधीकधी अर्धे अंग खूप गरम तर कधी अर्धे अंग खूप थंड वाटते, परंतु उष्णतामापक यंत्रात तसे काहीच दिसत नाही. हळूहळू कुंडलिनीची रचना बदलून त्या स्थानी कुंडलिनीची नवीन उपयुक्त रचना आतूनच होत असते. प्रत्येक पेशीमधील गुणरचना अथवा कुंडल रचना बदलून सर्वांग साधनेला उपयुक्त अशी नवीन उत्तम गुणरचना शरीरातील पेशीत होत असते. सर्वांग समुद्र मंथनाप्रमाणे मंथून निघते. कुंडल गुणरचना हळूहळू स्थिर झाल्यावर साधकाचा जीव भांड्यात पडतो. कृश झालेले शरीर पुन्हा पुष्ट नव्हे प्रमाणबद्ध बनते. शरीर कृशही नाही आणि लठ्ठही नाही असे प्रमाणबद्ध बनते. सर्वांग आणि विशेषतः चेहरा तेजपुंज बनतो. मन अतिशय शांत व बलवान होते. बुद्धी अतिशय कुशाग्र झाल्यामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रात असा कुंडलिनी जागृत साधक इतरांपेक्षा लवकर प्रवीण होतो. तो उच्च योगी असल्यामुळे उच्च कवी, वक्ता, लेखक, गायक, चित्रकार, तत्त्वज्ञानी, मल्ल, मुत्सद्दी, संशोधक, समाजसुधारक, प्रेमी आणि भविष्य जाणणारा होतो. त्याचे सर्वांग तेजपुंज व प्रमाणबद्ध झाल्यामुळे तो अतिशय सुंदर दिसतो. पूर्वीचे सर्व दुर्गुण जाऊन तो उत्क्रांतीकरिता सुयोग्य व सद्गुणी होतो. धर्मपंथ, संप्रदाय व अशाच इतर अडवणुकींचे वृत्तींच्या तो वर जातो. त्याचे रूपांतर सर्वांग सुंदर सद्गुणांच्या पुतळ्यात होते. ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायात याचे अतिशय सुंदर साहित्यिक वर्णन आले आहे. ते प्रत्येक साधकाने अवश्य वाचावे, इतके ते सुंदरतेने ओथंबलेले दिव्य काव्य आहे. जगात असला दिव्य भव्य ग्रंथ झाला नाही आणि भविष्यात होईल असे सांगता येत नाही. आता कुंडलिनी जागृती होणे म्हणजे नेमके काय होते, त्याचा अंतर्बाह्य परिणाम व शारीरिक उलाढाली काय होतात याचे ज्ञानविज्ञान पुढील प्रकरणात सविस्तर पाहू.